सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे चांद मातला, भाग 176. मग आता इकडे सचिन कस्तुरीला घेऊन घरी आला. घर कसलं, एकच खोली होती ती छोटीशी. तिथेच सगळं साहित्य मांडलेलं होतं. घरात स्वयंपाकाचा काहीच साहित्य नव्हतं. सचिन आणि त्याचा भाऊ दोघेच तिथं राहायचे आणि त्यांनी बाहेर डबा लावलेला होता. सध्या तरी त्याचा भाऊ दिवाळीनिमित्त घरी गेला होता आणि सचिन एकटा होता आणि तो त्याच्या एका छोट्याशा खोलीत तिला घेऊन गेला आणि हे माझं घर, इथं मी आणि माझा भाऊ राहतो असं म्हणून सगळं सांगत होता. कस्तुरीने आता त्या छोट्याशा खोलीवरून नजर फिरवली. खोली छोटी असली तरी टापटीप लावून ठेवली नव्हती. थोडासा अस्ताव्यस्तपणा दिसत होता. आता फक्त पुरुष मंडळी जर घरात राहत असेल तर घर असंच अस्ताव्यस्त आणि विखुरलेलं असणार ना. बिस्किटाचे पुडे खाऊन फेकले होते. शर्ट पॅन्ट टॉवेल तसेच ओलणीवर लोंबत होते. त्याच्या भावाची अभ्यासाची पुस्तकं मात्र खिडकीमध्ये ठेवली होती, एकावर एक रचून, आणि ती खिडकी बांधून टाकली होती कायमचीच. आणि त्या खोलीवरून कस्तुरीची नजर जसजशी फिरायची तसतसा सचिन आणखीन ओशाळायचा. आणि आता ओळख करून देण्याइतकं आणि दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. आणि या घरात बाई माणूस नव्हतं, त्यामुळे सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. आणि सचिनने आता ओलणीवरचे लोंबणारे कपडे हातात घेतले आणि तिला म्हणाला, मी आत्ता सगळं नीट करतो, सगळं तू बस ना, असं म्हणून त्यानं तिथेच चटई अंथरली. तुला पाणी देऊ का, तुझ्यासाठी चहा सांगू का, अशी त्याची धडपड सुरू झाली. आणि त्याच्या हातातून ते सगळे कपडे घेतले आणि कस्तुरी म्हणाली, थोडंसं बाहेर जातोस का? आणि सचिन म्हणाला, का, मी का बाहेर जाऊ? कस्तुरी म्हणाली, हे सगळं मला आवरावं लागेल, त्याशिवाय मला बसू नाही वाटणार. आणि सचिन म्हणाला, बरं, पण तू कशाला आवरतेस, मी करतो ना, तू नवीन नवरी आहेस आणि पहिल्याच दिवशी मी तुला कसं काय कामाला लावू? कस्तुरी म्हणाली, आता हे घर माझंही आहे ना आजपासून, मग मला ते व्यवस्थित केलं पाहिजे. तू जा तरी बाहेर, काहीतरी खायला घेऊन ये, भूक लागली मला. आणि सचिन म्हणाला, ओके, आणि तो खायला आणायला गेला. इतक्यात कस्तुरीनं दरवाजा लावला, पदर खोचला आणि लगेच कामाला लागली आणि त्या छोट्याशा रूमचं रूपडं पालटून टाकलं. लक्ष्मीनारायण चाळीपासून जास्त अंतरावर नव्हती ती खोली. 2 गल्ल्या ओलांडल्या की लगेच होती. आणि मग साधारण 15 मिनिटातच सचिन परत आला. त्यानं दरवाजा वाजवला. कस्तुरीने विचारलं, कोण आहे? तो म्हणाला, मी सचिन. तिनं दरवाजा उघडला आणि ती सुव्यवस्थित केलेली खोली बघितली आणि सचिन थोडा चकितच झाला आणि म्हणाला, आता किती फ्रेश वाटतं ना इथं? आणि कस्तुरी म्हणाली, हो मग, घरात स्वच्छता असेल ना तर घरात लक्ष्मीही येते आणि देवही वास करतात. आणि सचिन तिला म्हणाला, तू दमली असशील, आता आराम कर आणि खाऊन घे. कस्तुरी म्हणाली, तू पण खाऊन घे. सचिन म्हणाला, खरं सांगू, मला भूकच नाही. लग्न झालं आणि माझं पोट भरलं. आणि खरंच तुझे खूप खूप आभार, माझ्याशी लग्नाला होकार दिलास म्हणून. आता कस्तुरी काहीच नाही बोलली. चल खाऊन घेऊया, असं म्हणाली. दोघांनीही खाऊन आराम करायला सुरुवात केली. आणि सध्या तरी एका कोपऱ्यात सचिन आणि दुसऱ्या कोपऱ्यात कस्तुरी असेच झोपले. दोघेही एकमेकांजवळ यायला संकोचत होते. आणि आता लग्न झाले ना, मग संसारही हळूहळू सुरू होईलच की. मला काहीही घाई नाही, असं सचिन मनात म्हणाला. तिच्या नवऱ्याला विसरणं तिला अवघड जाईल आणि जेव्हा ती स्वतः होऊन जवळ येईल तेव्हाच मी तिचा स्वीकार करणार, असं म्हणून त्यानं तिला तिचा वेळ द्यायचं ठरवलं. आणि इकडे आता शशी समोर पोलीस उभा होते आणि ते त्याला घेऊन जायला आले. आणि आता काय करायचा हा प्रश्न चंद्रासमोर उभा राहिला. शशी कोणतीही आयडेंटिटी न लपवता आडेवडं न घेता म्हणाला, इन्स्पेक्टर, मला थोडा वेळ द्याल का? मी माझ्या घरच्यांना भेटू शकतो का? आणि इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले, ठीक आहे, पण तू काही दगाबाजी करणार नाही ना, कारण तू खूप चालाक आहेस असं ऐकलंय मी. शशी गालात हसला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर, मी दगाबाजी केली तर सांगून करतो. माझा गेम खूप फेअर आहे. जे करायचं ते मी चॅलेंज देऊन करतो, पण
आता तसं काही करणं माझ्या मनात नाही. माझी बायको प्रेग्नंट आहे आणि मला माझ्या मुलाला, माझ्या आईवडिलांना, माझ्या घरच्यांना भेटू द्या. प्लीज गिव मी अ सम टाईम. आणि भालेराव म्हणाले, ओके, आमची टीमसुद्धा सोबत असेल तुमच्या. आणि शशी म्हणाला, हरकत नाही. मग ते सगळे रवी शेठच्या घरी गेले आणि दरवाजाची बेल वाजवली. नोकरानं दरवाजा उघडला आणि त्या दोघांना बघून रवी शेठ म्हणाले, अरे अजित, चंद्रा, आलात का तुम्ही? या या. कसं झालं सचिनचं लग्न? आता शशी, चंद्रा दोघेसुद्धा गप्प होते. चंद्रा खूप घाबरलेली होती. तिला तर काय बोलावं तेच सुचत नव्हतं आणि आतून धडकी भरल्यासारखं झालं होतं. आणि इतक्यात पाठीमागून आवाज आला, मिस्टर शशी इनामदार, जे काही असेल ते पटकन आवरून घ्या. तुमच्याकडे फक्त 15 मिनटं आहेत. आणि लक्षात ठेवा, तुम्ही इथे उभं राहूनच बोलायचं आहे. तुम्ही इकडे तिकडे जायचं नाही आणि पळण्याचा सुद्धा बिलकुल प्रयत्न करू नका, नाहीतर तुमचा एन्काउंटर झाला म्हणून समजा. आणि आता हे ऐकलं तसं रवी शेठ आणि त्यांच्या पत्नीला धक्का बसला. आज शशीचं खरं खरं नाव पोलिसांना माहीत झालं आणि अजितच शशी आहे हे त्यांना कळलं. याचा अर्थ सगळं संपलं असं रवी शेठना वाटलं. आणि मा म्हणाल्या, हे काय आहे इन्स्पेक्टर? आता तुम्ही हे कोणाचं नाव घेतलं? हा अजित आहे, कोणीही शशी इनामदार नाही. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम, आम्ही पूर्ण पुराव्यानिशी इथे आलोत आणि आता तुम्ही कोणत्याच गोष्टी नाकारू नका, कारण गुन्हेगारानं सुद्धा कबूल केलं आहे की तोच शशी इनामदार आहे आणि तोच अजितसुद्धा आहे. आणि त्यानं जर नाही कबूल केलं तरी आम्हाला खरं काय आहे ते समजलेलं आहे. त्यामुळे आता त्याच्याकडे एकच पर्याय आहे, पोलिसांना शरण येणं आणि त्याची शिक्षा भोगणं. आणि हे ऐकलं तसं चंद्रा आता खूप रडायला लागली आणि म्हणाली, नाही, तुम्ही त्याला नाही घेऊन जाऊ शकत. त्याचं काहीही चुकलेलं नाही. जे चुकले होते त्यांनाच त्यानं शिक्षा केली. त्यानं कधीच चांगल्या माणसावर हात उचलला नाही. बाबा तुम्ही काहीतरी करा. बाबा, शशी तुरुंगात जाता कामा नये. तो तुरुंगात गेला तर मी कशी जगू त्याच्याशिवाय, तेही इतकी वर्ष, असं म्हणून चंद्रा रडत होती. आणि शशी भावूक होऊन म्हणाला, खूप धावलोय मी, खूप दमलोय. आता मला पळायचं नाही चंद्रा. असेल ती शिक्षा भोगतो आणि पापाचं प्रायश्चित्त करतो. आणि हे कधी ना कधी होणारच होतं, मलाही माहीत होतं. आणि म्हणूनच मी कधीच लग्न करणार नव्हतं गं. माझ्यामुळे एखाद्या मुलीचं आयुष्य असं उद्ध्वस्त झालेलं मी नाही बघू शकत. पण तूच माझ्या प्रेमात पडलीस आणि मलाही तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडलं. रडू नकोस, नाहीतर मी कमजोर पडेल चंद्रा. असं म्हणून शशीनं तोंड फिरवलं आणि रवी शेठ त्यांच्या खोलीत गेले. पैशानं भरलेली एक बॅग आणली आणि इन्स्पेक्टरला देत म्हणाले, इन्स्पेक्टर, ही घ्या माझ्या मुलाची किंमत आणि तुम्ही हवे तितके पैसे मागा, पण प्लीज ही अटक थांबवा. प्लीज इन्स्पेक्टर, आय रिक्वेस्ट यू. त्याची बायको गरोदर आहे. त्याचं अख्खं आयुष्य त्याच्यासमोर पडलं आहे. तुम्ही असं करू नका. आणि ते पैसे बघून इन्स्पेक्टर भालेराव चिडले आणि म्हणाले, तुम्ही मला दान देताय का? भीक देत आहात का? तुमची हिंमत कशी झाली मला विकत घेण्याची, हे असलं काहीतरी करायची? आणि रवी शेठ हात जोडून म्हणाले, दान नाही इन्स्पेक्टर, दाम देतोय माझ्या मुलाचा. प्लीज, आय रिक्वेस्ट यू, डोंट अरेस्ट हिम. आणि कधीच कोणासमोर सुद्धा हात न जोडणारे रवी शेठ आज शशीसाठी इन्स्पेक्टर समोर हात जोडत होते. आणि शशीला हे नाही आवडलं. त्यानं पटकन जाऊन रवी शेठना मिठी मारली आणि मला, बाबा नाही, तुम्ही कधीच कोणासमोर हात जोडायचे नाहीत आणि तुमची स्वाभिमानी मान सुद्धा झुकवायची नाही कुठेच. तुम्ही माझे आदर्श आहात आणि मी माझा आदर्श असा गळून गेलेला नाही पाहू शकत. बाबा, तुम्ही कायम ताटमानेनं जगायचं. आता रवी शेठनं सुद्धा शशीला घट्ट मिठी मारली. दोघेही खूप रडत होते. मा म्हणाल्या, हे काय भाऊन बसलं शेठजी, आता कुठे चांगले दिवस आले होते. चंद्रा आई होणार आहे, तिच्याकडे कोण बघेल? शशीची खूप गरज आहे शेठजी तिला. प्लीज तुम्ही काहीतरी करा. आणि अभिजितचं कसं होईल? त्याला कसं समजवायचा? त्याचे डॅडी कुठे आहेत हे त्यानं विचारलं तर आपण काय करणार? शेठजी, आपल्या नातूने पुन्हा एकदा त्याचे डॅडी गमावले असं व्हायला नको. शशीने आता रवी शेठना मिठीतून सोडलं. त्यानं त्याचे अश्रू पुसले आणि रवी शेठ आणि माला नमस्कार केला आणि रडणाऱ्या चंद्राचे हात हातात घेतले आणि म्हणाला, चंद्रा, तू माझी ताकद आहेस. तू जर कमजोर पडलीस तर तिकडे मी कसे दिवस काढू? आणि आपल्या बाळाला
रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांग आणि चांगल्या मार्गावर नेहमी चालायचं असं शिकव. आणि तो जेव्हा या जगात येईल ना, तेव्हा त्याच्यापासून काहीही लपवू नकोस. त्याला सगळं खरं खरं सांग आणि मला भेटायला घेऊन ये. आणि चंद्रा म्हणाली, नाही नाही शशी, आपण दोघांनी मिळून आपलं बाळ वाढवायचं आहे. मी तुझ्याशिवाय राहण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही शशी. तू कुठेही जाणार नाहीस. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही, असं म्हणून चंद्रा रडत होती. आणि इतक्यात इन्स्पेक्टर भालेराव हातातल्या घड्याळात बघून म्हणाले, मिस्टर शशी, युअर टाईम इज ओव्हर. तुमचा भेटण्याचा टाईम संपला. चला गाडीत बसा. आणि शशी आता गाडीत जाण्यासाठी वळला तसं चंद्रानं पुन्हा त्याच्या हाताला पकडलं. शशीनं तिला शेवटची घट्ट मिठी मारली. दोघेही खूप रडले आणि पुन्हा इन्स्पेक्टर म्हणाले, मिस्टर शशी, वी आर लेट. तसं शशीनं पटकन चंद्राला मिठीतून सोडली आणि डोळे पुसून पळतच बाहेर गेला आणि पोलिसांच्या गाडीत बसला. पटकन गाडीसुद्धा सुरू झाली आणि चंद्रा त्या गाडीच्या मागे पळायला लागली. शशी जाऊ नको, शशी जाऊ नको असं ती म्हणत होती. आणि शशीनं आता तिच्याकडे पाठीमागं वळूनसुद्धा बघितलं नाही आणि त्याने डोळे मिटून घेतले. मनातल्या मनात खूप रडत होता आणि म्हणाला, परमेश्वरा, आम्हा दोघांनाही बळ दे एकमेकांशिवाय राहण्याचं आणि माझ्या चंद्राला सांभाळ. आणि त्याच्या डोळ्यातून त्याच्या गालावर अश्रू गळायला सुरुवात झाली.